सध्या अवकाळी पाऊस त्याचबरोबर सध्या असणारं जे वातावरण आहे याचा परिणाम आहे तो आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांवर होतोय। मात्र सध्या बघितलं तर काजूचं जे उत्पादन आहे ते केवळ 70% उत्पादन हे वाया गेलेलं आहे। तुम्ही जर बघितलं तर अशा पद्धतीने हे जे काजू आहे बी तर त्याला खाल्लं जातं आणि ती पूर्णतः वाया जाते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती कोणताही जी फायदा आहे तो मिळत नाही। मला सांगा सध्या तुम्हाला गवे रेडे असतील किंवा डुक्कर असतील याच्यानंतर आता शेकरूचा तुम्हाला त्रास होतोय। तुम्ही काजू उत्पादक शेतकरी म्हणून काय सांगाल? काय कशा पद्धतीने त्रास होतो आणि कसं नुकसान होतंय? शेकरू हा प्राणी राज्य प्राणी असल्यामुळे तो संरक्षित प्राणी आहे। आम्ही त्याला काहीही करू शकत नाही आणि सध्या शेकरू भयानक वाढलेला आहे कोकणात आणि तो आता सध्या काजू खातोय। ह्या माझ्या हातात बघितला असेल किंवा माझ्या झाडावरती बघितला शेकरू कशा प्रकारे आमचं नुकसान करतोय। पण तो त्याचं त्या यादीत जे डुकरापासून नुकसान झालं, गव्हारेड्यापासून नुकसान झालं, वाघाने जर समजा जनावर मारलं तर ते माकड आहेत, तर त्यांची यादी समाविष्ट केलेलं आहे की नुकसान झालं शेतकऱ्याचं तर नुकसान भरपाई मिळण्यासाठी पण वन विभागाकडून। पण शेकरू हा प्राणी अजून समाविष्ट केलेला नाही। शेकरू हल्ली 4-5 वर्षातच वाढलेला आहे। तर शासनाने याचा आणि पालकमंत्र्यांनी याच्यावर जरूर लक्ष दिलं पाहिजे, कारण पालकमंत्र्यांना माहीत आहे शेकरू हा कोकणात कशा प्रकारे नुकसान करतोय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग।